सागर वेंगळे संघाचा सागर पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी आला आहे. त्याचा सामना करेल डावखोरा फलंदाज किरण. हिरणे संघाचा डावखोरा फलंदाज किरण. पाहूया 3 षटकांचा सामना. सागर याचा पहिला चेंडू. सागर टू किरण. सागर टू किरण. पाहूया पहिला चेंडू. सुंदर चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, परंतु वाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावा आणि हिरणे संघाचं खातं खोलतंय बिनबाद 1. थोडासा खराब असा चेंडू सागर याचा. पाहूया पुन्हा एकदा सागर टू किरण. अतिशय अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पाहूया सागर टू किरण. सुंदर चेंडू तटवलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल सुटलेला आहे. चौकार. 4 धावा. 4 धावांनी हिरणे संघाची धावसंख्या वाढते 5. पाहूया हा झेल जो सुटलेला आहे तो किती महागात पडतोय वेंगळे संघाला. किरण याचा झेल हा सुटलेला आहे. जीवदान मिळालं आहे ते किरणला. पाहूया किती धावा जमावत आहेत हिरणे संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा सागर टू किरण. सुंदर चेंडू बीट झालाय तो किरण. 1 धाव मिळते. एका धावेने हिरणे संघाची धावसंख्या वाढते 6. चांगली अशी गोलंदाजी करतोय सागर आपल्या संघासाठी वेंगळे संघाकडून. आता स्ट्राईकवर आलाय रोहित. पाहूया रोहित आपल्या संघासाठी किती धावा जमावतोय. पुन्हा एकदा सागर. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाते तो रोहित याच्यासाठी. पुन्हा एकदा सागर याचा पुढचा चेंडू टू रोहित. सागर टू रोहित. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. रोहित याच्या काय पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. खरोखर सुरेखाशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला सागर वेंगळे संघाकडून. निर्धाव चेंडू टाकलाय. पहिल्या षटकामध्ये हिरणे संघाची धावसंख्या बिनबाद 6. पुन्हा एकदा सागर टू रोहित. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि 1 धाव बाईच्या रूपात. अशा रीतीने 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते 8. तर स्ट्राईकवर आलाय तो किरण. पाहूया पुन्हा एकदा सागर टू किरण. सागर याचा पुढचा चेंडू. सामना करेल तो किरण. सुंदर चेंडू तटवलेला आहे मेडांच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय किरण याला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 9. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9. चौकार आणि षटकारांची अपेक्षा हिरणे संघाला. पाहूया पुन्हा एकदा सागर टू रोहित. सागर टू रोहित. सुंदर असा चेंडू तटवलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव मिळते. एका धावेवरतीच समाधान मानावं लागते रोहित याला. एका धावेने हिरणे संघाची धावसंख्या वाढते 10. सागर याचा सामना करेल किरण. थोडासा बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. पाहूया पहिल्या षटकामध्ये अजूनही किती धावा जमवतोय हिरणे संघ. पुन्हा एकदा सागर टू किरण. सागर टू किरण. सुंदर असा चेंडू तटवलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पाहूया झेल होतोय का. आणि झेल सुटलेला आहे. किती धावा रे.
एक धाव मिळते ती एरणे संघाला एका धावेने. पहिल्या षटकानंतर एरणे खुर्द संघाची धावसंख्या झालेली आहे 11. पहिल्या षटकानंतर बिनबाद 11. एरणे संघाची धावसंख्या पाहूया. दुसरं षटक घेऊन येतो तो कुमार. वेंगळे संघाकडून कुमार पाहूया. स्ट्रायकर आहे किरण. दुसऱ्या षटकामध्ये कुमार याचा पहिला चेंडू. सुंदर असा फटका. बहुधा हा षटकार असावा. 6 धावा. मिड ऑफच्या डोक्यावरून षटकार खेचलाय. खराब चेंडूने त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो किरण याने. 6 धावांनी एरणे संघाची धावसंख्या वाढते 17. पहिलाच चेंडू खराब चेंडू. 60 टप्प्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला. 6 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा कुमार टू किरण. कुमार टू किरण. सुंदर चेंडू. एक धाव मिळते ती किरण याला. एका धावेने एरणे संघाची धावसंख्या वाढते 18. आता स्ट्राईकवर आलाय तो रोहित. चौकार आणि षटकारांची अपेक्षा रोहित याच्याकडून पाहूया. पुन्हा एकदा कुमार टू रोहित. दुसऱ्या षटकामध्ये तिसरा चेंडू घेऊन येतोय तो कुमार. कुमार टू रोहित. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावांनी धावबाद झालेला आहे तो रोहित. किरण याला स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये धावबाद झालाय तो रोहित. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 19. नवीन फलंदाज झालाय तो वैभव. पाहूया. नवीन फलंदाज वैभव. पुन्हा एकदा कुमार टू किरण. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. किरण याच्या काय पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख असा चेंडू टाकला तो कुमार याने. दुसऱ्या षटकामध्ये चौकार आणि षटकारांची गरज आता एरणे संघाला. 3 षटकांचा सामना. पाहूया अजून किती धावा जमावतात एरणे संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा कुमार टू किरण. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू बीट झालाय तो किरण. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय कुमार वेंगळे संघाकडून. पुन्हा एकदा कुमार टू किरण. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. खरोखर सलग 3 चेंडू डॉट केलेले आहेत ते किरण याला. कुमार याने खरोखर सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला कुमार वेंगळे संघाकडून. पुन्हा एकदा कुमार टू किरण. सुंदर असे चेंडू. हा मात्र षटकार. 6 धावा. 6 धावांनी एरणे संघाची धावसंख्या वाढते. दुसऱ्या षटकानंतर एरणे संघाची धावसंख्या 1 बाद 25. 1 बाद 25 अशी धावसंख्या. पाहूया शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये अजून किती धावा जमावतात एरणे संघाचे फलंदाज. 2 षटकानंतर 1 बाद 25 अशी धावसंख्या एरणे खुर्द संघाची. पाहूया वेंगळे संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येतोय. तीन षटकांचा सामना. 2 षटकानंतर एरणे संघाची धावसंख्या 1 बाद 25. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चौकार आणि षटकारांची अपेक्षा वैभव आणि किरण यांच्याकडून. शेवटच्या षटकामध्ये पाहूया एरणे संघ अजून किती धावा जमावतोय. किरणनी वैभव यांच्यामध्ये थोडीशी बातचीत झालेली आहे. स्ट्रॅटेजी बनवलेली आहे मला वाटतंय. किती धावा जमवायच्या, कोण स्ट्राईक घेणार, कसा चेंडू आल्यावरती कसे फटके मारायचे, थोडंसं डिस्कशन झालेलं आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. दरम्यान तिसरं षटक घेऊन येतोय वेंगळे संघाचा गोलंदाज प्रशांत. प्रशांत पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येतो तो प्रशांत. प्रशांत टू वैभव. तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत वेंगळे संघाकडून.
प्रशांत टू वैभव. प्रशांत, थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय वैभव याच्यासाठी. पुन्हा एकदा प्रशांत, त्याचा पहिला चेंडू. धावबाद झाला आहे तो वैभव. किरण याने स्ट्राईक घेतलेली आहे. सुरेख असा चेंडू टाकला तो प्रशांत याने. वैभव हा बीट झाला आणि धावबाद झालेला आहे तो वैभव. नवीन फलंदाज झाला आहे तो मुकेश. अजूनही 5 चेंडू शिल्लक. पाहूया 5 चेंडूंमध्ये एरणे संघ किती धावा जमावतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 25. अजूनही 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावांची गरज आहे एरणे संघाला. या मैदानावरती 3 षटकांमध्ये 45 ते 50 धावांचं लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रशांत टू किरण. पुन्हा एकदा प्रशांत टू किरण. वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावांनी एरणे संघाची धावसंख्या वाढते 26. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर टाकला आणि वाईड बॉलचा इशारा दिला तो पंचाने. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या वाढलेली आहे 26. पुन्हा एकदा अजूनही 5 चेंडू शिल्लक. प्रशांत टू किरण. सुंदर चेंडू तटवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया 6 धावा. 6 धावांनी एरणे संघाची धावसंख्या वाढते 32. अजूनही 4 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील संघाची धावसंख्या 2 बाद 32. प्रशांत दोन बाद 32. पाहूया प्रशांत टू किरण. सुंदर चेंडू तटवलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद. धाव बाद झालाय तो किरण दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. एक धाव मिळते एरणे संघाला. एका धावेने एरणे संघाची धावसंख्या 33. नवीन फलंदाज आला आता निशांत. किरण हा धावबाद झालेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पाहूया 3 चेंडूंमध्ये एरणे संघ किती धावा जमावतोय. नवीन फलंदाज निशांत. खरोखर प्रशांत सुरेख अशी गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी. किरण हा धावबाद झालेला आहे 2 धावा घेण्याच्या नादामध्ये. धावबाद झाला तो किरण. पाहूया नवीन फलंदाज आलाय तो निशांत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. प्रशांत टू निशांत. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. एक धाव. एका धावेने एरणे संघाची धावसंख्या वाढते 34. पुन्हा एकदा प्रशांत. प्रशांत टू निशांत. सुंदर चेंडू तटवलेला आहे. एक धाव पूर्ण. एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 35. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया 2 चेंडूंमध्ये किती धावा जमावतो एरणे संघ. चौकार आणि षटकारांची गरज. पुन्हा एकदा प्रशांत टू मुकेश. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या वाढते 36. 2 चेंडूंमध्ये 2 षटकारांची गरज एरणे संघाला. पाहूया मुकेश घाडगे चौकार किंवा षटकार मारतायत का. प्रशांत चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला प्रशांत. वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या वाढते 37. अजूनही 2 चेंडू शिल्लक.
थोडीशी खराब अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला प्रशांत. पुन्हा एकदा प्रशांत टू मुकेश. फुलटॉस चेंडू, हा मात्र षटकार. फुलटॉस चेंडू आणि नो बॉलचा इशारा पंचांचा. अशा रीतीने 7 धावा मिळत आहेत. 7 धावांनी किरणे संघाची धावसंख्या वाढते 44. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 44. थोडीशी खराब अशी गोलंदाजी प्रशांत याची शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा आलेल्या आहेत. फ्रीडचा चेंडू, मुकेश. वाईड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा 1 धाव मिळते 45 आणि फ्रीड कंटिन्यू आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पाहूया थोडीशी बिघडलेली लाईन आणि लेन प्रशांत याची शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा प्रशांत टू मुकेश. सुंदर चेंडू तटवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद झालेला आहे तो फलंदाज निशांत. 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 46. नवीन फलंदाज आला आहे तो दीपेश. पाहूया शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. पाहूया षटकाराची अपेक्षा. स्ट्राईकवर आहे मुकेश. प्रशांत टू मुकेश. निर्धाव चेंडू. विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य आहे ते वेंगळे संघासमोर. 3 षटकांमध्ये विजयासाठी 47 धावांची गरज वेंगळे संघाला. किरणे संघाने प्रथम फलंदाजी करत 3 षटकांमध्ये 46 धावा जमवलेल्या आहेत आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे ती वेंगळे संघाला. 18 चेंडू आणि 47 धावा. 18 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज विजयासाठी वेंगळे संघाला. हॅलो हॅलो. वेंगळे संघाचा 12वा खेळाडू. वेंगळे संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा. एरणे संघाची धावसंख्या झाली आहे 46 धावा. वेंगळे संघाला जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान आहे. वेंगळे संघाकडून स्ट्राईकला आहे तो कुमार आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विनोद. एरणे संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय कमलेश. बॅट्समन स्ट्राईकला कुमार, नॉन स्ट्राईकला विनोद. कमलेश हा पहिला चेंडू घेऊन येतोय. झेल सुटलेला आहे. षटकार.
एक चेंडू 6 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतोय कमलेश कुमार याच्यासाठी. आणि हा निर्धाव चेंडू कमलेशाचा. तिसरा चेंडू घेऊन येतोय कमलेश कुमार याच्यासाठी. आणि हा नो चेंडू अवांतर धाव्यामध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते 2 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा कमलेश. पुन्हा एक अवांतर चेंडू. नो बॉल. अवांतर धाव्यामध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते 8. पुन्हा एकदा गोलंदाजी कमलेश. फ्री हिटचा चेंडू. एक धाव. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. चौथा चेंडू घेऊन येतोय कमलेश. अवांतर धाव्यामध्ये भर. वाईट चेंडू. दहा झाला 10. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं आहे वेंगळे संघाला. चार चेंडू 11 धावा. टू गो. आणि सुंदर असा तटवलेला चेंडू. बहुधा षटकार असावा आणि हा षटकार. कुमार याच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू कमलेश याचा कुमार याच्यासाठी. आणि हा वाईट. नो बॉल. अवांतर धाव्यामध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते बिनबाद 18. शेवटचा चेंडू कमलेश याचा कुमार याच्यासाठी. आणि हा षटकार. एक षटका अखेरीस. धावसंख्या जाऊन पोचते बिनबाद 24. कुमार. 19. संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय मुकेश. मुकेश याचा सामना करेल विनोद. 24 धावा. 24 एक ओव्हर.
एका धावेवरती समाधान. 25 धावा. मुकेश. मुकेश याचा दुसरा चेंडू घेऊन येतोय मुकेश. सामना करेल कुमार. लेगच्या तटेने दिशेने तटवलेला चेंडू आणि आज झेलबाद. कुमार झेलबाद झालेला आहे. वैयक्तिक 19 धावांवर. सुंदर गोलंदाजी मुकेश याच्याकडून. दोन चेंडू एक बाद 25 धावा. नवीन फलंदाज येतोय सागर. कुमार याची जागा भरून काढण्यासाठी येतोय सागर. मुकेश याचा सामना करेल सागर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय वेगळे संघाला. 27 धावा. 3 चेंडू 27 धावा. नऊ चेंडू 20 धावा. वेंगळे संघाला जिंकण्यासाठी 9 चेंडू 20 धावा. चौथा चेंडू मुकेश याचा सामना करेल सागर. सुंदर चेंडू आणि थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण. झाला 29 धावा. 4 चेंडू 29 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू 17 धावा. मुकेश याचा सामना करेल सागर. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि हा षटकार. सागर याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोचते एक बाद 35 धावा. 7 चेंडू 12 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. मुकेश सामना करेल सागर. सुंदर असा तटवलेला आणि हा झेल सुटलेला आहे. आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोचते वेगळे संघाची एक बाद 39 धावा. 8 धावा. सहा चेंडू 8 धावा. वेंगळे संघाला जिंकण्यासाठी एरने संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय किरण. अतिशय अटीतटीचा सामना एरने विरुद्ध वेंगळे.
6 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू किरण याचा, सामना करेल विनोद. आणि हा चौकार. विनोद याच्या बॅटमधून निघालेला हा अप्रतिम चौकार. या चौकारांती धावसंख्या जाऊन पोचते 43. अजूनही 4 धावांची आवश्यकता वेंगळे संघाला. 5 चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतोय किरण. त्याचा सामना करेल विनोद. सुंदर असा चेंडू किरण याचा आणि हा डॉट बॉल. अटीतटीचा सामना एरने विरुद्ध वेंगळे. 4 चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू किरण याचा, सामना करेल विनोद. सुंदर चेंडू आणि एक चौटी धाव. एका धाव 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू 44 धावा. आणि जिंकण्यासाठी 3 बॉल 3 धावांची आवश्यकता वेंगळे संघाला. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि हा षटकार, इनिंग षटकार. आणि हा इथे वेंगळे संघ विजयी झालेला आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. मॅच कोणाची तुला मगापासून मी तिथंच थांबलोय. तुला समजत आहे कुठे लावताय. फिल्डिंग करतो रबर बॉल एवढा पुढे राहतोय. पहिली मॅच चालून दिली सारखा फिल्डिंग करतो. खालचा बॉल मारला. कोण आहे नंतर आता अरे मॅच बघ ना कोण आहे बघ. हॅलो. हा 70